थांबा, आज रक्षाबंधन आहे, त्यामुळे हा व्हिडिओ अजिबात बंद करू नका, नाहीतर तुमचा खूप मोठा तोटा होईल. कारण रेशन कार्ड धारकांसाठी थेट GR दाखवून आतापर्यंतचा सर्वात मोठा निर्णय जाहीर झालेला आहे. 26 वस्तू मोफत आणि खात्यात 9,000 रुपये जमा. पण हे पैसे आणि मोफत रेशन मिळवण्यासाठी तुमच्या रेशन कार्डबद्दल एक अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणं खूप गरजेचं आहे, नाहीतर तुमचा लाभ अडकू शकतो. मंत्रिमंडळ बैठकीत शिधापत्रिका धारकांसाठी घेतलेला हा निर्णय प्रचंड फायदेशीर ठरणार आहे. राज्यातील 1,70,00,000 कुटुंबांना म्हणजेच तब्बल 7 कोटी लोकांना या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. विशेष म्हणजे तुमच्याकडे कुठलंही रेशन कार्ड असो, सगळ्या नागरिकांना सरकार या वस्तू आणि लाभ मोफत देणार आहे. आज रक्षाबंधनानिमित्त रेशन कार्डवर 26 वस्तू आणि 9,000 रुपयांचा लाभ देण्यासाठी अधिकृत घोषणा झालेली असून खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत याचा GR दाखवलेला आहे. तुम्हाला कदाचित हे खोटं वाटत असेल, पण आठवून बघा, जेव्हा एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती तेव्हा सगळेच म्हणत होते 1,500 रुपये कसे येणार. पण त्यांनी जे बोलले होते ते करून दाखवले. लाडकी बहीण योजनेनंतर आता रक्षाबंधनानिमित्त घेतलेला हा दुसरा सर्वात मोठा निर्णय क्रांतिकारी आहे. विशेष म्हणजे हा लाभ फक्त याच वर्षी मिळणार नसून तर पुढील 3 वर्ष दर रक्षाबंधनाला 9,000 रुपये, एकूण 3 वर्षाचे 27,000 रुपये आणि 26 वस्तूसुद्धा मोफत दिल्या जाणार आहेत. या 26 वस्तू दरवर्षीप्रमाणे मोफत मिळणार याची गॅरंटी स्वतः साहेबांनी दिलेली आहे. पण थांबा, हा लाभ प्रत्येक नागरिकाला सरसकट मिळणार नाही. यासाठी शिंदे साहेबांनी पत्रकार परिषदेत 2 अत्यंत महत्त्वाचे नियम सांगितलेले आहेत. जे लोक या नियमात बसतील त्यांनाच हा फायदा मिळणार आहे. ते 2 नियम कोणते आहेत हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत चला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही योजना अगदी नवीन आहे आणि याचा लाभ तुम्हाला घरी बसल्या आपोआप अजिबात मिळणार नाही. यासाठी तुम्हाला एक विशेष अर्ज भरावा लागणार आहे आणि त्या अर्जासोबत 2 अत्यंत महत्त्वाची कागदपत्र जोडणे अनिवार्य आहे. ही माहिती खुद्द उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांनी दिलेली आहे. शिंदे साहेबांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की या कामासाठी वेळ फार कमी आहे. जे लोक लवकरात लवकर अर्ज भरतील आणि नियमात बसतील त्यांनाच यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी घरपोच 26 वस्तू आणि 9,000 रुपये थेट बँक खात्यात जमा होणार आहेत. म्हणूनच आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तो फॉर्म नेमका कुठे आणि कसा भरायचा. यासाठी कोणते नागरिक पात्र ठरणार आहेत, ते 2 कडक नियम कोणते आहेत, अर्जासोबत कोणती 2 कागदपत्र जोडायची आहेत आणि हे पैसे थेट बँक खात्यात जमा होण्यासाठी कोणत्या बँकेत खाते असणे गरजेचं आहे. लक्षात ठेवा, हा विषय फक्त 9,000 रुपये किंवा 26 वस्तूपुरता मर्यादित नाही, तर पुढील तब्बल 3 वर्ष म्हणजेच एकूण 27,000 रुपये आणि दरवर्षी 26 वस्तू मोफत मिळवण्याचा हा सर्वात मोठा विषय आहे. त्यामुळे छोटीशी चूक झाली तर तुमचं आयुष्यभराचं मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणूनच व्हिडिओ इथेच बंद न करता GRचा थेट पुरावेसह ही माहिती शेवटपर्यंत नक्की पहा. सोबतच तुमच्या खात्यात हे पैसे 100% जमा व्हावेत यासाठी व्हिडिओच्या शेवटी मी एक खास सिक्रेट टिपसुद्धा सांगणार आहे. चला तर मग अजिबात वेळ वाया न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, अन्न व नागरी पुरवठा विभागाकडून अवघ्या काही वेळापूर्वीच एक अत्यंत महत्त्वाचा अधिकृत शासन निर्णय म्हणजे GR प्रसिद्ध झालेला आहे. हा GR म्हणजेच रेशन कार्ड धारकांसाठी थेट जॅकपॉट लॉटरीच ठरलेला आहे. कारण सरकारला GR निघतो तेव्हा ती माहिती 100% खरी आणि अधिकृत मानलेली जाते. GR आला म्हणजे तुम्हाला लाभ मिळणार म्हणजेच मिळणारच. आता हे पहा, ऐतिहासिक GR कोणतीही आणलेला नाही, तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी. ते नेहमी सर्वसामान्यांच्या हिताचे धडाकेबाज निर्णय घेण्यासाठी ओळखले जातात. तसे त्यांनी ST प्रवासात महिलांना 50% सवलत दिली, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास दिला, वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडरसुद्धा दिलेले आहेत आणि माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत दरमहा 1,500 रुपये थेट बँक खात्यात दिले जाते आहेत. थोडक्यात सांगायचे झाले तर शिंदे साहेब जनतेला मदत करण्यासाठी नेहमीच पुढे असतात. आता सुद्धा त्यांनी या मालिकेत रेशन कार्ड धारकांसाठी इतिहासातील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे. ज्या कुटुंबाकडे रेशन कार्ड आहे त्यांना सणासुदीच्या काळात कोणापुढेही हात पसरवावे लागू नयेत आणि किराणा आणण्यासाठी अडचण येऊ नये म्हणून सरकारने तब्बल 9,000 रुपये थेट बँक खात्यात आणि 26 अत्यंत महत्त्वाच्या वस्तू मोफत देण्याची पूर्ण तयारी केलेली आहे. विशेष म्हणजे राज्यातील तब्बल 52,000 रेशन कार्ड दुकानावर लवकरच या योजनेचे अधिकृत बोर्ड लावले जाणार आहेत, जेणेकरून प्रत्येकाला याची स्पष्ट माहिती मिळेल. पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवा,
हे 9,000 रुपयाचे अनुदान आणि 26 वस्तू सरसकट प्रत्येकाला मिळणार नाही, यासाठी तुमच्याकडे काही ठराविक पात्रता असणे अत्यंत आवश्यक आहे. योजनेचा लाभ मिळवण्यासाठी सरकारने फक्त 4 मुख्य अटी ठेवलेल्या आहेत. पहिली अट, लक्षपूर्वक ऐका. हा लाभ मुख्यत्वे पिवळे आणि केशरी रेशन कार्ड असणाऱ्यांनाच मिळणार आहे. पांढऱ्या रेशन कार्ड धारकांना याचा लाभ मिळणार नाही. म्हणजेच जर तुमच्याकडे पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात. दुसरी अट म्हणजे तुमचे संपूर्ण कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाख रुपयांपेक्षा कमी असणे अनिवार्य आहे. खरं तर पिवळे आणि केशरी रेशन कार्डसाठी उत्पन्नाची मर्यादा कमी असते, पण या विशेष योजनेसाठी सरकारने उत्पन्नाची मर्यादा वाढवून थेट 3 लाख रुपयांपर्यंत ठेवलेली आहे. तिसरी अट, तुमच्या घरातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीत नसावी किंवा कोणालाही निवृत्ती वेतन पेन्शन मिळत नसावे. चौथी अट, अर्जदार शेतकरी असल्यास त्यांच्या नावावर 5 एकरपेक्षा म्हणजेच जास्त शेतजमीन नसावी. पण मित्रांनो, या अटी फक्त तोंडाने हो म्हणून चालणार नाहीत. सर्व कागदपत्राच्या आधारे तुम्हाला हे सिद्ध करावे लागेल. त्यासाठी तुम्हाला अतिशय महत्त्वाची 5 कागदपत्रे अर्जासोबत जोडावी लागतील. ही कागदपत्रे तुमच्याकडे असतील, पण ती वेळेवर अपडेट करून घ्यावी लागतील, कारण वेळ फार कमी आहे आणि रक्षाबंधनाच्या दिवशी हे पैसे खात्यात जमा होणार आहेत. पण कागदपत्राची माहिती घेण्याआधी तुम्हाला 26 वस्तू नेमक्या कोणत्या मिळणार आहेत आणि 9,000 रुपये कशाची मिळणार आहेत ते नीट समजून घेऊया. काही वर्षापूर्वी देण्यात येणारा आनंदाचा शिधा काही काळासाठी बंद झाला होता, पण आता तो पुन्हा सुरू करण्याची पूर्ण तयारी सरकारने केलेली आहे. या शिध्यामध्ये खाद्यतेल, डाळी, साखर, रवा, मैदा, पोहे आणि बेसन अशा महत्त्वाच्या वस्तू दिल्या जायच्या. आता त्या सगळ्या वस्तू पुन्हा मोफत मिळणार आहेत. यातली कोणती वस्तू किती प्रमाणात मिळणार आहे हे मी पुढे सांगणार आहे, पण त्याआधी हे 9,000 रुपये थेट तुमच्या बँक खात्यात कसे जमा होणार ते नीट समजून घ्या. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या या निर्णयामुळे 1,50,00,000हून अधिक रेशन कार्ड धारकांना थेट मोठा दिलासा मिळणार आहे. जर तुमचं या यादीत नाव 1.5 कोटी लाभार्थ्यांच्या यादीत आलेलं असेल तर तुम्हाला यावर्षी 9,000 रुपये, पुढच्या वर्षी 9,000 रुपये आणि त्याच्या पुढच्या वर्षी 9,000 रुपये असे सलग 3 वर्षाचे तब्बल 27,000 रुपये मिळणार आहेत. पण यासाठी एक अतिशय महत्त्वाची अट आहे. तुमचं रेशन कार्ड पिवळं किंवा केशरीच असावं लागेल. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या रेशन कार्डची KYC पूर्ण झालेली असणं अनिवार्य आहे. तुमचं रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे. आता आपण या योजनेच्या सर्वात महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूयात. यासाठी कागदपत्र कोणती लागणार आहेत ते नीट पहिले समजून घ्या. पहिलं कागदपत्र म्हणजे तुमच्या रेशन कार्डची झेरॉक्स आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमचं आधार कार्ड तुमच्या रेशन कार्डशी पूर्णपणे लिंक असावं लागेल. जर तुमचं आधार कार्ड अजून रेशन कार्डशी लिंक नसेल तर ताबडतोब तुमच्या रेशन कार्ड दुकानावर जाऊन ते लिंक करून घ्या. तिथल्या EPOS मशीनवर बायोमेट्रिकद्वारे ही लिंक प्रक्रिया अवघ्या 2 मिनिटात पार पडते. तिसरं कागदपत्र म्हणजे उत्पन्नाचा दाखला, ज्यामध्ये कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 3 लाखांच्या आत असल्याचं नमूद असावं लागेल. चौथं कागदपत्र म्हणजे तुमच्या बँक पासबुकची झेरॉक्स प्रत. लक्षात ठेवा, हे बँक खातं कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेचं नसावं लागेल. आणि 5वं कागदपत्र म्हणजे जर तुम्ही शेतकरी अपात्र असाल तर तुमच्या नावाचा 7/12 उतारा. जर तुमच्या नावावर 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल तर हा 7/12 जोडणे अत्यंत गरजेचं आहे. आता पाहूयात हा अर्ज नेमका कसा करायचा. तुम्ही तुमच्या गावातील रेशन दुकानात, ग्रामपंचायत कार्यालयात किंवा तहसील कार्यालयात जाऊन या योजनेचा छापील अर्ज सहज मिळवू शकता. इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, यापूर्वी आनंदाचा शिधा रक्षाबंधन, गणपती आणि दिवाळीनिमित्त दिला जायचा. तोच आनंदाचा शिधा आता पुन्हा रक्षाबंधनानिमित्त देण्याचे सरकारने नियोजन केलेलं आहे. पण हे 9,000 रुपये आणि 26 वस्तू तुम्हाला एकदम किंवा एकत्र मिळणार नाहीत. यासाठी सरकारच्या काही खास अटीसुद्धा आहेत. विशेष म्हणजे हा लाभ सध्या महाराष्ट्रातील 14 विशिष्ट जिल्ह्यामध्ये दिला जात आहे. हे 14 जिल्हे असे आहेत जिथे शेतकरी आत्मग्रस्त किंवा अत्यंत बिकट परिस्थिती आहे आणि तिथे महिला रेशन कार्डवर कुटुंब प्रमुख म्हणून नोंदवली गेलेली आहे. या 14 जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड, बीड आणि धाराशिव यासारख्या जिल्ह्यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे त्यात 26 वस्तू दरवर्षीप्रमाणे मोफत मिळणारच याची 100% गॅरंटी आता स्वतः मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी दिलेली आहे. या योजनेअंतर्गत तुम्हाला प्रति व्यक्ती 250 रुपये प्रति महिना दिले जात आहेत. म्हणजेच धान्याऐवजी थेट रोख पैसे देण्याचे नियोजन सरकारने तिथे केलेले आहेत. उदाहरणार्थ, जर एका घरामध्ये 4 व्यक्ती असतील तर प्रति 250 रुपये प्रति महिना मिळाले तर त्या कुटुंबाला 1,000 रुपये महिना मिळेल.
आणि याच वर्षी हिशोब केला तर तब्बल 12,000 रुपये त्या कुटुंबाला मिळणार आहेत. ही योजना अशा पद्धतीने लागू करण्यात आलेली आहे, त्यामुळे जर तुम्ही या 14 जिल्ह्यामध्ये राहत असाल तरच तुम्हाला या योजनेचा थेट लाभ मिळणार आहे. तसेच सरकार आनंदाचा शिधा पुन्हा देण्याचे नियोजन सुरू करत असून यावर आपली पुढील व्हिडिओ लवकरच येणार आहे. तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये आतापर्यंत कधी आनंदाचा शिधा मिळालेला होता का, हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच ताज्या नवीन अपडेटसाठी आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करा.